हॅलो गाईज, फायनली मी 8 तासाच्या प्रवासानंतर मी पोचले माझ्या गावाला. 5-5:30 वाजले आणि हा लेट ऑफ व्हिडिओ चालू करतोय कारण की सकाळपासून घरातले कामं असल्यामुळे ना व्हिडिओ करायला भेटला. मला माहितीच असेल गावाला गेल्यावर पोरांना काय काय कामं करायला, घरातली साफसफाई वगैरे देणं काय असेल ते नॉर्मल, त्यामुळे काय व्हिडिओ करायला भेटला नाही. तर आता चाललोय मामाच्या गावासाठी. घरात बसून तर कंटाळा येतोय. गावाला आले की नुसती बोंबलत भटकत बसायचं. तर बघा चला व्हिडिओ. पहिला एका बाजूला एवढी दाट होती, आता एवढी नाही आहे दाट. आता फक्त नॉर्मली इरिगेशन तेवढी दिसतात, पण पहिला जे होतं ना त्याच्यासारखं होतं. मंडप कुठं घालतात तर मंडपासारखं कव्हर झालेलं होतं रस्ता. आता या गोवा रोडमुळे ना रस्त्यावर रुंदीकरण करण्यात आलेलं. तर त्यामध्ये काही झाडं तोडली, तरी पण ही नाचलेली झाडं आहेत. पाणी माझ्या गावापासून मामाच्या गावापर्यंत जाण्याच्या रोडसाठी घरामध्ये ना एक्शन कॅमेरा घ्यायचा अडचण. थोडे महिने पैसे पाठवले, फायनली एक्शन कॅमेरा घेतला. साईडला व्ह्यू होता ना माझ्या राईट साईडला, जबरदस्त. तर असं माझा अँगल कॅमेरा लावण्याचा तुम्हाला आहे, कारण की मी जे मागवलेलं होतं स्टँड मोबाईलचा, ॲक्च्युली सायकलचा होता. हा, ही कडगाव पाडगाव रोड. छोटीशी जरा भेट घेऊन चाललोय मी मामाच्या घरी. आता 2 मिनिटात होते. त्याच्या या ट्रॅक्टरला जरा रोजने करायला पाहिजे, कारण की आपल्याला वारलेटला जायचं आहे. वरती हिरवा बोर्ड दिसतो ना, तिथून आपल्याला लिफ्ट घ्यायची. तिला लिफ्टच एकदम गाडी बंद केली की डायरेक्ट आराम मस्त. एक कोकण पट्टा येतो, भाग येतोय कोकण पट्टा. पावसाळ्यात तिथे सीन होतो ना, सगळे झाडं हिरवगार होतं की त्याच गोष्टीसाठी आपल्या व्हिडिओ सुट्टी काढून यायला लागते, यायला लागते. कसं आहे प्रत्येकाची गरज होती. मित्रांनो, दिवस आजचा दुसरा आणि सकाळचे वाजलेत 6 आणि इथला आता तुम्हाला मी सनराईज दाखवते गावातील. असला भारी दिसतोय बघा.